चला तर आज आपण न्यू रेसिपी ट्राय करणार आहोत, ती म्हणजे टूटी फ्रूटी। जशी बाजारामध्ये विकत भेटते ना, सेम टेस्टसुद्धा तशीच आहे। तर चला रेसिपी बघूया। त्यासाठी इथं आपण कलिंगड आहे ना, तर ते कलिंगडचं वरचं लाल भाग काढून घ्यायचा, पूर्णपणे काढायचा आणि खालचा जो ग्रीन भाग आहे म्हणजे ग्रीन साल आहे ते पण काढून घ्यायचं। बघा अशा पद्धतीने वरचं आणि खालच्या साईडचं साल काढायचं। जे मध्ये भाग राहतो ना, गर असतो थोडासा हिरवा, तो वाला भाग आपल्याला यूज करायचा आहे। त्याचे बघा अशा पद्धतीने मी बारीक काप करून घेते। असे क्यूब तयार करायचे छोटे छोटे, लहान मोठे तुम्ही करू शकता। तर बघा इथं माझे एवढे झालेले आहेत क्यूब्स तयार। तर आता एका पातेल्यामध्ये मी गरम पाणी करायला ठेवलं होतं, ते उकळी आले म्हणजे गरम झाले पाणी, तर त्याच्यामध्ये आपण हे क्यूब टाकून घेऊया आणि ते तोपर्यंत शिजवायचे क्यूब्स जोपर्यंत ते ट्रान्सपरंट दिसत नाहीत तोपर्यंत। तर एक फास्ट गॅसवरती एक उकळी आली की नंतर गॅस बारीक करायचा आणि एक 10-15 मिनटं शिजवून घ्यायचं। तर बघू शकता पाणी आटलेलं आहे आणि ते पाणी सोक केलं आहे त्याने आणि कलर पण चेंज झालेला आहे ट्रान्सपरंट। तर आता मी हे काढून घेते एका पातेल्यामध्ये आणि आपण आता नंतर त्याच पातेल्यामध्ये 1 वाटी साखर घ्यायची आणि 1.5 किंवा 2 वाटी पाणी घ्यायचं आणि साखर आपली विरघळली म्हणजे फास्ट गॅस करायचा आणि साखर विरघळून घ्यायची। विरघळली साखर की मग त्याच्यामध्ये आपण जे क्यूब्स आत्ता काढून घेतले होते ते त्याच्यामध्ये ॲड करायचे। बघा मस्त असा कलर आलेला आहे या क्यूब्सला। आणि आता हे पण त्याच पद्धतीने उकळून घ्यायचे, जेणेकरून जो आपला साखरेचा पाक आहे म्हणजे साखर आहे ती त्या क्यूब्समध्ये ॲड झाली पाहिजे। तर बघा मस्त असं पाणी पण आटलेलं आहे सगळं साखरेचं। तर समजत नसेल तर एक टेस्ट करून बघायचं। तर मस्त असं आतमध्ये साखर ॲब्झॉर्ब झाली, तर हे ओके आहे। आता याला आपण कलर करूयात, जसं बाजारामध्ये कलरचे असते ना टूटी फ्रूटी, त्याच पद्धतीने आपण पण घरच्या घरी असे बनवू शकतो। तर बघा आता मी 3 कलर ॲड करणार आहे, त्यासाठी मी 3 वाट्यांमध्ये एकसारखं असं घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये कलर ॲड करायचा। हा मी पिवळा कलर ॲड केला आहे पहिल्या ह्याच्यात, दुसऱ्या ह्याच्यात ग्रीन आणि रेड, असे 3 कलर मी ॲड करून घेतलेले। आता हे असंच ना रात्रभर मी ठेवणार आहे सुकायला, म्हणजे असंच वाट्यामध्ये ठेवून द्यायचं जेणेकरून कलर त्यात ॲब्झॉर्ब होईल। ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा नॉर्मल टेम्परेचरला। तर बघा मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं, मस्त असा कलर त्याच्यामध्ये आतमध्ये ॲब्झॉर्ब झालेला आहे। तर आपण आता याच्यामधलं पाणी काढून घेऊया आणि टिश्यू पेपरवरती सुकायला ठेवायचं। तर अशा पद्धतीने चाळणीने पाणी काढून घ्यायचं सर्व त्यातलं। हे जे पाणी आहे ना ते तुम्ही सरबतला वगैरे वापरू शकता। तर आता हे झालेलं आहे। तर अशा पद्धतीने मी सगळे सुकायला ठेवलेत आणि अख्खा दिवसभर मी हे सुकवून घेतलेलं आहे फॅनच्या हवेखाली। तर आता बघू शकता मस्त अशी बाजारात भेटते तशी टूटी फ्रूटी तयार झालेली आहे। मुलांना तर खूप आवडते, तुम्ही कितीही दिवस त्याला टिकवू शकता। तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। चला भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंतसाठी बाय बाय।